जय हिंद माता भगिनींनो, पहा, महत्त्वपूर्ण केंद्र सरकारची योजना म्हणजे प्रधानमंत्री महिला सखी योजना। या संदर्भात आपण या योजनेचे निकष काय आहे, क्रायटेरिया काय आहे, पात्रता काय आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। तसंच हा व्हिडिओ तुम्ही मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला या योजनेची संपूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळेल। पहा, आता या योजनेमध्ये आता जर आपण याचं विश्लेषण केलं या योजनेचं, तर महाराष्ट्र राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आणि केंद्र सरकारची आता प्रधानमंत्री महिला सखी योजना। आता केंद्र सरकारच्या योजनेमध्ये थोडासा दम आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण लाडकी बहीण योजना ही कुठं काही ना काही याच्यामध्ये पुढे ना पुढे काही ना काही याच्यामध्ये होऊ शकते, पण ही जी योजना आहे ही एक चांगली योजना केंद्र सरकारने लॉन्च केली आहे। पहा, आता या योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण आणि महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे, स्वयंरोजगार त्या करू शकतात। आणि या योजनेचे नेमका क्रायटेरिया काय आहे आणि कसा त्यांना रोजगार मिळेल ही संपूर्ण माहिती आता आपण बघू। पहा, सगळ्यात पहिले आपण या योजनेचा क्रायटेरिया काय आहे, निकष काय आहे, पात्रता काय आहे ते आपण पाहू। पहा, आता सगळ्यात पहिले ही योजना महिलांसाठी आहे। या योजनेमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचा असेल तर पात्रता काय आहे वय पाहिजे आपल्याला 18 ते 70 वर्ष। ज्या माता भगिनींनी या योजनेमध्ये लाभ मिळवायचा आहे त्यांना, तर त्यांचं वय या दरम्यान पाहिजे 18 ते 70 वर्ष। दुसरा निकष पहा, फक्त याला नॉमिनल शिक्षण आहे, फक्त 10वी उत्तीर्ण पास पाहिजे, फक्त 10वी उत्तीर्ण। तिसरं पहा, आता या योजनेमध्ये अप्लाय कोण करू शकणार नाही, ज्या महिला त्यांच्या कुटुंबातील त्यांचे मिस्टर किंवा एखादे मिस्टर समजा LIC मध्ये काम करत असत, LIC डिपार्टमेंट मध्ये काम करत असत, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। समजलं? नंतर आता या योजनेसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागते आणि कुठली वेबसाईट आहे ते आपण आता पाहू। पहा, आता या योजनेसाठी आपल्याला लागणारे कागदपत्र पहा काय लागते। पहिले पाहिजे आपल्याला पासपोर्ट फोटो लागल। दुसरं पहा, पॅन कार्ड, आधार कार्ड हे लागल। नंतर शिक्षणाचा पुरावा म्हणजे जे आपलं शिक्षण झालं आहे, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल ते लागल। त्याच्यानंतर बँक पासबुक हे लागल, अप्लाय करते वेळी हे आपले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। तर मग आता ही अप्लाय कोणत्या साईटवर करायची, तर ही अप्लाय करण्यासाठी मी तुम्हाला इथं साईट दिली आहे, या साईटवर तुम्ही अप्लाय करू शकता। समजलं? आता पहा, हा होता या योजनेसाठी लागणारे निकष आणि हे कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट। समजलं? आता पहा, आता ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या दौऱ्यावर गेले होते, 9 डिसेंबरला ते हरियाणाच्या दौऱ्यावर होते। पानिपत या ठिकाणी 9 डिसेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री महिला सखी योजना ही त्यांनी हरियाणातील पानिपत येथून लॉन्च केली आहे। आता या योजनेची सध्या स्थिती पहा काय आहे। ही जी योजना आहे सध्या मर्यादित आहे, या योजनेचा विस्तार हा हळूहळू संपूर्ण देशामध्ये फैलणार आहे, विस्तार होणार आहे। सगळ्यात पहिले ही योजना हरियाणा राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे। तिथं LIC च्या माध्यमातून महिलांना तिथं LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी त्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। समजलं? आता जेव्हा ही योजनेचा तुम्ही फॉर्म भराल, फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही पात्र व्हाल, पात्र झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। किती वर्षाचं? 3 वर्षाचं। या 3 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये केंद्र सरकार तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 7,000 रुपये टाकणार आहे। तुम्हाला विद्यावेतन किंवा त्याला आपण टायपेंड असं म्हणतो, दर महिन्याला तुम्हाला 7,000 रुपये पर मंथ तुम्हाला मिळणार आहे। दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये पर मंथ मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये पर मंथ या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला टायपेंड किंवा विद्यावेतन हे 3 वर्ष
तुम्हाला अशा स्वरूपाचं टायपेंड किंवा विद्यावेतन हे मिळणार आहे. आणि ज्यावेळी तुमचं 3 वर्षाचं प्रशिक्षण जेव्हा कंप्लीट होते, पूर्ण होते, त्यानंतर तुम्हाला LIC याचं LIC एजंट म्हणून तुम्हाला LIC मध्ये काम करता येईल. आणि काम करता करता तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात LIC किंवा विमा पॉलिसी जेव्हा तुम्ही काढाल, तर तुम्हाला त्याचं कमिशन चांगल्या प्रकारे तुम्हाला देण्यात येणार आहे. जे LIC एजंट आहे त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं कमिशन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि तसंच तुम्हाला प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सुद्धा 2100 रुपये या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. समजलं? आता ही जी योजना आहे केंद्र सरकारने जेव्हा आता लॉन्च केली, तर ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये LIC विमा पॉलिसी बऱ्याच जणांचा नसते, म्हणून विमा पॉलिसींचा विस्तार करणं, महिलांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांचा आर्थिक विकास करून घेणं, तसंच महिलांना LICच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि एक महिला सक्षमीकरण, महिला स्वयंस्फूर्त स्वावलंबी व्हाव्या, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. समजलं? म्हणून ही जी योजना आहे ही महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी ही एक चांगली योजना केंद्र सरकारनं लॉन्च केली असंच मी म्हणणार आहे. म्हणून सध्यापुरती ही योजना मर्यादित आहे. हळूहळू या योजनेचा विस्तार संपूर्ण देशामध्ये होणार आहे. सध्यापुरती ही योजना काही भागासाठीच लॉन्च करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना लॉन्च होणार आहे. आणि सध्या ही हरियाणामध्ये सुरू झाली आहे आणि साईट आणि हे सगळे निकष या योजनेचे आहे. म्हणून ही एक केंद्र सरकारची चांगली योजना आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.